असं गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत खाशीला का नाही? 2 भाकरी जास्तच खाशीला. बघूया रेसिपी. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. वांग्याच्या मस्त तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यानंतरनं 4-2 भेगा वांग्याला पाडायच्या. कशा ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. 4-2 भेगा पाडल्या का त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण आणि मिरच्या. लसूण आणि मिरच्या त्या भेगांमध्ये 2-2 एक चांगलं दाबू भरा. म्हणजे त्याचा स्वाद त्या वांग्यामध्ये उतरतो या आणि वांग्याचं भरीत एकच नंबर बनतं या. बरं, जसं दिसतंय का नाही तसंच्या तसं तुम्ही बी बनवून घ्या. आणि मग ह्या वांग्याला चांगलं असं गॅसवरती आपण भाजून घेणार आहे. चूल असेल तर चुलीवर भाजून घ्या. चांगलं सगळ्या बाजूंनी वांग भाजून घ्यायचं. मग 2 टमाटे बी त्याच पद्धतीने भाजून घ्या. आणि मग वांग्याच्या भरतासाठी लागणारा कांदा चांगला असा बारीक चिरून घ्या. चांगले 1-2 कांदे बारीक चिरून घ्यायचे. लक्षात ठेवा, जेवढा कांदा जास्त तेवढं भरीत चवीला चांगलं होणार आहे. तेव्हा कांदा कापायचा कटाळा करू नका. मग तवर आपलं वांग गार झालंय त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं. म्हणजे वांग्याचं भरीत दिसाया काळं दिसत नाही आणि करपाट बी लागत नाही. सगळ्या साला काढून घ्यायच्या आणि मग हे वांग्याचं भरीत हाताने चेवदा नाहीतर मग सुरीने बारीक कापून घ्या. टमाट्याचं बी वरच्या साला काढून घ्यायच्या आणि मग टमाटर कापून घ्यायचं. मग काय तयार आहे आपलं भरतासाठी वांग, बटाटा, टमाटर सगळंच. बटाटा नाही बरं का, टाकलासा का नाही तो बी भाजून टाका. एक नंबर चव येते या भाजलेल्या गोष्टीची. म्हणजे कसं आहे, चूल नसताना बी चुलीचं जेवल्याचा फील येतो या. तेव्हा असंच बनवून बघा. कढई घ्यायची. कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकायचं. तेलामध्ये मस्त असं जिरी मोहऱ्याची फोडणी तडतडू द्यायची. फोडणी चांगली तडतडली का नाही मग त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घाला आणि मग बारीक चिरून घेतलेला कांदा घालून चांगला परतू घ्या. कांदा चांगला लालबून परतत आला का नाही हळद, लाल मसाला, काळा मसाला, चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घाला आणि ते बी परतून घ्या. मग जे भाजलेलं वांगण टमाटर होतं का नाही ते ह्याच्यामध्ये टाकून द्या. आणि टाकून दिल्यानंतर चांगलं आलटी पलटी करून परतून घ्या. कसं मंडळी, जितक्या प्रेमाने आलटी पलटी करसाला तेवढं तुमच्या हातातला प्रेम उतरल. आणि मग हिरवीगार कोथिंबीर हाणून मारा आणि मग काय तयार आहे आपलं झणझणीत आणि चमचमीत आणि एकदम चुलीवर बनवल्यासारखं वांग्याचं भरीत. ताटामध्ये वाढून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा एकाच्या ऐवजी 2-2 भाकरी कुणाच्या घरातल्या लोकांनी खाल्ल्या ती. कसं आहे, आपण जे बोलतो का नाही ते खरं होतंय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय त्यासाठी खूप